त्याचे कार्यक्रम घेत होतो त्यावेळेस सुद्धा त्यांनी सहकार्य केलं. त्या माझ्यासोबत राहायचे. विविध गावातला कुठलाही सामाजिक उपक्रम जर करायचा असेल तर सोमनाथ माळी यांना घेतल्याशिवाय माझं काम कधीच पूर्ण होत नव्हतं. आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही लातूरला सुद्धा असताना, उमरग्याला तर होतो पण लातूरला असताना सुद्धा शैक्षणिक ह्याच्यात एकत्रच राहायचं. पण हा माणूस म्हणजे प्रामाणिक, सोज्वळ आणि कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यात कधीच कसूर करणार नाही. जे बोलत त्याप्रमाणेच वागणारा माणूस, हा प्रामाणिक माणूस आणि अखंड सेवा करणारा माणूस. तर आम्ही अशाच प्रकारे सोमनाथ माळीसह आमचे भरतदादा पवार, विद्याधर सांगवे, उद्धव मुळे, विठ्ठल बिराजदार, अन्य बरीचशी मंडळी होती. यांच्या माध्यमातून आम्ही 1989 साली लोकमान्य टिळक वाचनाची स्थापना केली. आणि या वाचनासाठी आता माझ्यासह बाकी सर्वांनी सहकार्य केलं, परंतु जीव ओतून काम केलं या वाचण्यासाठी सोमनाथ माळी यांनी. आणि त्यानंतर शाहूराज मुगळे जोपर्यंत ते गावात होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी वाचण्यासाठी म्हणजे हे वाचन चळवळ जागृत झाली पाहिजे, गावासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून यांनी एक टप्पा जो असतो त्याचा समर्पणाचा तो टप्पा पूर्ण केला. एका अध्यायाचा त्यांचा शेवट झाला म्हणजे त्यांची रिटायरमेंट झाली. आता यापुढे त्यांच्या नवीन अध्यायाची सुरुवात, एका नवीन प्रवासाची सुरुवात, त्यांच्या नवीन छंद आवडीनिवडी जोपासण्याचा हा वेळ आहे. रिटायरमेंटच्या नंतरचा काळ म्हणजे त्यांच्या मुळात माळी साहेबांची आताच त्यांनी परिचय करून देताना सांगितलं की जी सेवा आहे, अविरत सेवेचा हा महामेरू आहे. म्हणजे आपल्या भागात, आपल्या गावामध्ये जनतेची सेवा, सेवेचा हा महामेरू सुरू केलेला आहे. आणि आज आपण म्हणतोय की त्यांचं सेवापूर्ती म्हणजे एक टप्पा पूर्ण झाला. आयुष्याच्या वळणावरचा एक टप्पा पूर्ण होऊन सर्व अभ्यस्त या ठिकाणी आपला सन्मान तरी सामाजिक कार्य करण्यासाठी आपले योगदान या ठिकाणी राहणार आहे. त्यांच्यामुळे सर्वांना या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा सोपं जातात. त्या भावनेतून या ठिकाणी संजय पवार सर, अजय पवार सर, आमचे अमोल माळी यांच्यातर्फे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. माळी परिवाराचा तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. त्या मामाचा या ठिकाणी सत्कार करत आहे. माळी साहेबांचा या ठिकाणी कॅमेरामध्ये लक्ष ठेवा. शिवम इकडे बघ. त्यांच्या सत्कारात माळी कॅमेरामध्ये लक्ष ठेवा. अविनाश माळी, सिद्धराम माळी कॅमेरामध्ये लक्ष ठेवा. या ठिकाणी समोर समोर अभिष्ट चिंतन या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचा सत्कार केला जात आहे. मुलांना भेट देत आहे. सोमनाथ भूषणप्पा माळी हे भूषणप्पा म्हणजे मास्तर, त्यांचे आजोबा भूषणप्पा माळी हे या ठिकाणी या गावातून या नारमड या ठिकाणी आले आणि 100 रुपयाला शेत आणि त्यावेळेस घेऊन या ठिकाणी नारमड या गावामध्ये
त्याने हे या ठिकाणी गावामध्ये एक मास्टर एका उपाधीने ते राहत होते आणि सोमनाथ भूषणप्पा माळी आज त्यांच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इथून मुख्य लिपिका पदावरून सेवानिवृत्त होते. समोर बा इकडे स्माईल करायचं कॅमेऱ्यामध्ये लक्ष येतं. सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याबद्दल या माळी परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व स्नेहीजनांचं देखील माळी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. मामा आणि त्यांचे मित्र M.Com पदवी घेणारे जवळपास 15 ते 20 त्यांचे वर्ग मित्र होते आणि मामाच्या वयाच्या शेवटच्या वर्षी त्यांना नोकरी प्राप्त झाली आणि त्याच आधी 6 महिने आधी मलाही नोकरी लागली आणि या सेवेतून आज मामा सेवानिवृत्त होत आहे. मामांचा काळ जर पाहायचा म्हटला तर फार कष्टातून दिवस काढलेले. वडील शेती करत असत बैलगाडून आणखी ती वडील कष्ट करून त्यांना वडिलांनी कष्ट करून शिकवलं आणि तेव्हा मामा शिकण्यासाठी लातूरला गेले आणि लातूरला रात्रीची वेळ होती आणि आई त्यांच्या सत्काराने सन्मानाने या ठिकाणी सत्कार केला. त्या प्रसंगी मी सर्वांचे या सत्कार समारंभाच्या निमित्तानं सेवानिवृत्तीच्या निमित्तानं बराच कालावधी झालेला या का भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि यथोचितरित्या माझा परिचय माझ्या बाबतीत सर्वांनी जे मत मांडले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद. परत आता मी विनंती करतो की आपण सर्वांनी जेवणाचा स्वीकार करावा आणि या ठिकाणी कार्यक्रमाची समाप्ती. धन्यवाद.